जनताला, महाराष्ट्रातल्या तरुण आई जगदंबीनं जय छत्रपती, जय शिवराया, जय भीम, जय संभाजी महाराज. आई जगदंबीने कौल मला दिलं ह्या महाराष्ट्रातल्या येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या भविष्यासाठी बिग बॉसमध्ये मी जावं म्हणून. महाराष्ट्रातल्या लाखा शिवभक्तांची, लाखा शिवरायांच्या मावळ्यांची, 18 पकड जातींची, हिंदू धर्माची, महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात जनतांची, आया बहिणींची, माझ्या बुजुर्गांची, माझ्या अपंग लोकांची इच्छा आहे चांगले भाऊ जातो बिग बॉसमध्ये जावा म्हणून. आपल्यासाठी, गोरगरिबांसाठी, युवकांसाठी लोकप्रिय निधी चांगले भाऊ जातो. महाराष्ट्रात पब्लिक सिटी आहे, महाराष्ट्रात गाजतं, महाराष्ट्रातल्या पब्लिकमध्ये राहतं, पब्लिकाच्या दिलात जागा बनवली चांगले भाऊ जातो, पब्लिकाच्या काळजात राज्य केलंय चांगले भाऊ जातो. महाराष्ट्रात अस्तित्व, आपली कीर्तिमच आपली बारकी आहे, पण आपलं अस्तित्व लय मोठं आहे का, पण एक व्यक्तित्व म्हणतो. आपण सत्तेच्या बाजून चालू आहे, सत्य घेऊन चालू आहे, आपण सत्तेच्या आशीर्वादावर जगतोया आणि सत्तेकडला टिकते. महाराष्ट्रातल्या जनतांची, महाराष्ट्रातल्या तरुणांची, महाराष्ट्रातल्या युवकांची, महाराष्ट्रातल्या लाखो सम्राटांची, लाखांची मावळ्यांची, मराठी माणसांचं, परत तुम्हाला सांगतो हिंदू बांधवांचा, 18 पकड जातींची संपूर्ण महाराष्ट्रात माझी फॅन आहे. त्यांची इच्छा काय आहे, चांगले भाऊ जातो बिग बॉसमध्ये जाऊ. पण ह्या बारीनं आई जगदंबीनं आपल्यालाच कौल दिलाय. तुमच्या आशीर्वादाने, आई जगदंबीच्या आशीर्वादाने, महादेवाच्या आशीर्वादाने, खंडोबाच्या आशीर्वादाने बिग बॉसमध्ये आपलाच नंबर बसायला पाहिजे. ही पण माझी पण इच्छा. महाराष्ट्रात तुमच्या जनताच्या आशीर्वादाने, तुमच्या ताकदीनं, तुमच्या जोराने आम्ही तर सामाजिक कार्यक्रम कुठं तर बिग बॉसमध्ये गेलो तर गोरगरिबांना मदत होईल, आणखीन चांगली कामं होतील, आणखीन चांगली सेवा होतील. ही जनतांच्या हातात आहे, लोकप्रिय जनता आहे. जनादर जनता कुणाला स्टार बनवते, कुणाला राजा बनवते, कुणाला भिकारी पण जनतांच्या हातात आपण चांगली कामं केली. आपण मला सवय कशी आहे तुम्हाला सांगू मित्र, मला गोरगरिबातनी फिरायला लागतं, ह्यांच्यातनी फिरायला लागतं. मी गोरगरिबातनी खातो, पितो, बसतो, उठतो, मला त्यातनंच आनंद वाटतं, मला त्यातनं सुख शांती भेटते, त्यातनं समाधान भेटते. मला ईशीत मला झोप लागत नाही, मला खाली जमिनीवर झोप लागते. मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मी सामाजिक सेवक. जनता आहे म्हणून तुला आज माझी ताकद आहे, तुम्ही आहे म्हणून तर मला ओळखायला लागले. अरे मला कोण ओळखतो, तुम्हाला काय सकाळ कुत्र सकाळ ओळखतो, आता मला संपूर्ण महाराष्ट्र ओळखायला. अरे महाराष्ट्रात काय बाहेरच्या टेटमध्ये पण मला ओळखायला. अरे इतका दबदबा आहे, इतका आवाज शिवरायांच्या आशीर्वादाने, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने, संभाजी महाराजांच्या आशीर्वादाने, ज्योतिबा महात्मा फुलेंच्या आशीर्वादाने, अहिल्याबाई होळकरच्या आशीर्वादाने, अण्णाभाऊ साठेंच्या आशीर्वादाने, ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या भारतांच्या महावीरांच्या आशीर्वादाने, ह्यांच्या ताकदीने, ह्यांच्या प्रेमाने आज मला महाराष्ट्रात ओळखायला लागले. आज संपूर्ण कोण्यात ओळखायला लागले. अरे ही तुमची ताकद, ही तुमचं सहयोग, अरे ही तुमचं विचार, हे भाषण मन लावून ऐका तुम्ही. अरे चांगदेव जाधवचा इतिहास, चांगदेव जाधव अस्तित्व, चांगदेव जाधव एक विचार आहे महाराष्ट्रातलं, एक व्यक्तित्व आहे, एक समाधान आहे, एक तरुणाचं एक मार्गदर्शन आहे. येणाऱ्या काळात आपण स्वतः किंग मेकर नाही. महाराष्ट्रात आपल्याला पॉलिटिक्समध्ये, राजकारणात उभं राहायची काय जर महाराष्ट्रात जिथं जाईल, कुठल्या टेटमध्ये जाईल, ह्या भागाला प्रत्येक ठिकाणी आपल्याला गर्दी होती, प्रत्येक ठिकाणी पब्लिक गोळा होती, प्रत्येक ठिकाणी जनता होती. एक आम्ही स्टार आहे, जनतांच्या आशीर्वादाने स्टार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया. काळात चुकलं तर माफ करा.